श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्तींची सुखाची आवड कशी आहे. ओवी आहे 5वी. शिव व शक्तींना एक किंवा दोन असं काही म्हणता येत नाही असं सांगितल्यावर ज्ञानदेव त्या दोघांना सुखाची आवड कशी आहे ते स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, कैसी स्वसुखाची अळुकी, जे दोन्ही पण मिळून एकी, जे नेदी तिची कवतकी, एकपण फुटो. अळुकी म्हणजे आवड, दोन्ही पण म्हणजे प्रकृती पुरुष किंवा शिवशक्ती असं द्वैत. अर्थ आहे, ही स्वसुखाची, स्वतःचे सुख भोगण्याची, आत्मसुखाची उत्कट आसक्ती व तीव्र लालसा अशी आहे की त्यामुळे ही दोघे जण मिळून एकच होतात व कौतुका खातरही आपले एकपण फुटू देत नाहीत. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, कैसे एकमेका आवडे स्वसौख्य, न मोडिता ऐक्य कौतुकेही, शिवशक्ती रूपे दाखवोनी द्वैत, भोगी ती एकांत आवडीने. स्पष्टीकरण बघूया. शिव व शक्ती यांना स्वसुख भोगण्याची असणारी आवड व तेही त्यांचे एकपणे भोगणे याबद्दल ज्ञानदेव येथे आश्चर्योद्गार काढत आहेत. कारण जेथे भोगणे आहे तिथे द्वैत असलं पाहिजे, कारण द्वैताशिवाय भोग घडणार नाही. पण शिव व शक्ती यांचा हा एकपणातच भोग घडून येत आहे. स्वसुख व आवड असा तिथे भेद नाही. जे स्वसुख तीच आवड असे त्या दोघांचा ऐक्य आहे. म्हणून स्वसुख भोगण्याच्या आवडीने जरी त्या परमात्म्याला द्विविध केले असलं तरी त्या दोन्ही भावांचं ऐक्य कायमच ठेवलेलं आहे. परमात्म्याच्या ठिकाणी स्वसुख भोगण्याची इच्छा उत्पन्न झाली तेव्हा शिव व शक्ती एक भोगता व एक भोग्य अथवा एक विषय व एक विषयी असे दोन भाव प्रकट झाले. हे दोन भाव वेगळे आहेत असे जरी वाटत असले तरी येथे स्वरूपभूत सुख हेच भोगताही झालं आहे व भोग्यही झालं आहे. उदाहरणार्थ, रात्री झोपेत स्वप्नावस्थेत एकटे मनच सर्व दृश्य होते व त्यांचा भोग घेणारेही तेच एकटे असते. तसे एकटा परमात्माच जरी स्वसुख भोगण्याच्या इच्छेने शिव व शक्ती अशा दोन रूपात द्विविध झाला असं वाटत असलं तरी शिव व शक्ती ही दोन वेगळी नाहीत. एक परमात्माच बहु होण्याच्या इच्छेने द्विधा झालेला आहे. एक पुरुषच स्वसुख भोगण्याच्या इच्छेने प्रकृती रूपाने आपणच आपणापुढे आला, आपणच आपला विषय झाला. वास्तविक दोन्ही एकच असूनही त्या दोन भागातील एकाला प्रकृती म्हणून संबोधल्यामुळं दुसऱ्याला पुरुष हे नाव आलं, किंवा एका भागाला शक्ती म्हटल्याने दुसऱ्या भागाला शिव हे नाव आलं. हे त्यांचे स्वसुख भोगणे आरशाच्या प्रतिमेने स्पष्ट करता येईल. मनुष्य आपले रूप पाहण्यासाठी आरसा हातात घेतो. आरशात दिसणाऱ्या प्रतिबिंबाच्या सापेक्षतेने मुखाला बिंब हे नाव मिळते. मनुष्य आपलेच रूप आरशात प्रतिबिंबाच्या रूपात पाहत असतो. तिथे मुख एकटेच असते. तसेच एकटा शिवच शक्तीच्या रूपात स्वसुख उपभोगत असतो. बिंब व प्रतिबिंब मिळून एकच असतात. तसेच शिव व शक्ती हे दोघे एकरूपच असतात. शिव व शक्ती जागृत आदी अनेक अवस्थातून स्वात्मानंदाचा उपभोग घेत असतात, पण म्हणून त्यांना दोनपणा प्राप्त होत नाही. ज्ञानदेव सांगतात की ती दोघे कौतुकाने सुद्धा आपला एकपणा मोडू देत नाहीत. असा हा त्यांचा स्वसुख भोगण्याचा ध्यास विलक्षण आहे. एकच पुरण बहु होण्याच्या इच्छेने विभागले गेले, त्यामुळे पुन्हा एकरूप झाल्याशिवाय पूर्ण सुख मिळणार नाही. म्हणून शिव व शक्ती परस्परात मिसळून गेले, एकरूप झाले. हा स्वसुखाचा आनंद वर्णन करून सांगण्यास तिथं तिसरं कोणीच नाही. मग ही आनंदाची गोष्ट फुटणार तरी कशी व ऐकणार तरी कोण. त्यामुळे ते त्यांची त्यांनाच माहीत असते. त्यामुळे त्यांचे एक पण फुटत नाही. अशा प्रकारे ज्ञानदेवाने सच्चित सुखस्वरूप व एकमेवाद्वितीय असलेल्या परमात्म्यातून सच्चित सुखस्वरूप अशी शिवशक्ती प्रादुर्भूत का व कशी झाली, ती विषयी रूपाने अथवा भोग्य भोगता रूपाने दोन दिसत असली तरी एकरूप कशी आहेत. समानुरूप असल्यामुळं परमात्म स्वरूपात द्वैताचा देखावा दिसत असला तरी वस्तुतः तिथं एकत्व कसं नांदत असतं हे स्पष्ट केल्यावर त्यांच्या स्वसुख भोगण्याच्या आळुकीमुळे, आवडीमुळे ती दोघे एकरूप होतात, एकमेकांच्या उत्कट सहवासात विलीन होतात. त्याचा परिणाम काय होतो ते ज्ञानदेव पुढील ओवीत सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.
इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.